दंडोत प्रणाम मंडळी. मी पुरुषोत्तम सदाशिव साळुंके. महानुभाव पंथाच्या महानुभाव दर्शन या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच मंदिर भाग 1 आणि भाग 2 मध्ये आपण नेरूळ आणि उल्हासनगर येथील श्रीकृष्ण मंदिराचं दर्शन घेतलं होतं आणि त्या दोन्ही व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला माझा दंडवत प्रणाम. तर मंडळी, आजचा हा आध्यात्मिक प्रवास असाच आपण सुरू ठेवणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पनवेल येथील श्रीकृष्ण ज्ञान मंदिर. तर चला मंडळी, वेळ न घालवता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचं नामस्मरण करून आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. तर मंडळी, श्रीकृष्ण ज्ञान मंदिर हे नवीन पनवेल सेक्टर 5 आर.जे. शंकरा आय हॉस्पिटलच्या बाजूला आहे. त्यामुळे पनवेल स्टेशनला उतरल्यावर पूर्वेला जावे. तेथून तुम्हाला सेक्टर 5ला जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत आणि ज्यांना आमच्यासारखं छोटीशी पदयात्रा करत जाण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा मार्ग अतिशय सोपा आहे, पण थोडं अंतर जरा जास्त आहे. पनवेलपासून चालत तुम्ही 25 ते 30 मिनिटात श्रीकृष्ण ज्ञान मंदिरापर्यंत पोहोचू शकता. चला तर मग मंडळी, निघूया श्रीकृष्ण ज्ञान मंदिराच्या दिशेने. पनवेल स्टेशनला उतरल्यानंतर मुंबईच्या साईडला असलेला शेवटचा फूट ओव्हर ब्रिज चढून उजवीकडे म्हणजेच पूर्वेला जायचं. तर मंडळी, पनवेल येथील श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात येण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजेच पनवेल रेल्वे स्टेशन. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथून तुम्ही लोकल रेल्वेने अगदी सहज पनवेल स्टेशनला पोहोचू शकता. जर तुम्ही कल्याण मार्गे डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या मार्गावरून येत असाल तर ठाणे स्टेशनवर उतरून प्लॅटफॉर्म क्रमांक 9 किंवा 10 वरून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलने येऊ शकता. ब्रिज उतरल्यानंतर उजव्या हाताला चालत जायचं म्हणजेच नवीन पनवेलच्या दिशेने. साधारण 15 ते 20 मिनिटं चालल्यानंतर तुमच्या उजव्या हाताला डीमार्ट दिसेल. डीमार्टपासून श्रीकृष्ण ज्ञान मंदिर अवघ्या 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. डीमार्टपासून थोडं अंतर चालत गेल्यानंतर समोर एक उड्डाणपूल दिसेल. हा उड्डाणपूल पार करून थोड्याच अंतरावर पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला रस्ता क्रॉस करून पुढे चालत जायचं. समोरच आपल्याला आर.जे. शंकरा आय हॉस्पिटल दिसेल आणि त्याच्याच लेफ्ट साईडला म्हणजेच डाव्या बाजूला आहे श्रीकृष्ण ज्ञान मंदिर. मंदिर थोडंसं आत असल्यामुळे पटकन ते दृष्टिक्षेपास येत नाही. त्या हॉस्पिटलच्या इथून आपण डावीकडे आलो, पण तिकडनं आता सरळ जायचं आहे. पण आता त्या म्हणतात सरळ गेलं तर तुम्हाला ते मंदिर दिसेल. सो बघूया आपल्याला, कारण की आपण पहिलं तिकडंच वळलो होतो पण मला पुढे ते मंदिर दिसलं नाही. तर म्हणजे रस्ता बरोबर होता, जरा आपण जस्ट पुढे आलो आणि तो बोर्ड आपल्याला दिसला नाही. आपण बरोबर होतो, आपला रस्ता बरोबर होतो. मी जसा मार्ग सांगितला तसाच मार्गाने आणि इथे तुम्हाला एक बोर्ड दिसेल. तर मंडळी, मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच मनाला एक वेगळीच प्रसन्नता जाणवली. वातावरण अतिशय शांत, पवित्र आणि भक्तिमय होतं. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आम्ही प्रसाद वंदन करण्यासाठी पुढे गेलो, पण गाभाऱ्याचा दरवाजा बंदच होता आणि तिथे दुसरं कोणी नव्हतं. मग तिथेच शांतपणे बसून नामस्मरण सुरू केलं. खरं सांगायचं तर नामस्मरण करताना मन पूर्णपणे परमेश्वराच्या चरणी एकरूप झालं होतं. पण मनात एक इच्छा होती, विशेष वंदन करावं, त्यांना फूल विडा अर्पण करावा. नामस्मरण झाल्यानंतर माझं लक्ष एका चावीकडे गेलं आणि सहज वाटलं ही चावी वापरून पाहिली तर, आणि आश्चर्य म्हणजे ती चावी कुलपाचीच होती. त्या क्षणी जो आनंद झाला तो व्यक्त करण्यापलीकडे होता. आम्ही अत्यंत श्रद्धेने प्रसाद वंदन केले. नंतर फूल अर्पण करून विडा अर्पण केला. ज्या भक्तिभावाने आम्ही इथे आलो होतो तो संकल्प आमचा पूर्ण झाला. आमच्यासाठी तो क्षण म्हणजे परमेश्वराच्या कृपेसारखाच होता. दर्शन झाल्यानंतर कुलूप लावून चावी जिथे होती तिथे आदरपूर्वक ठेवली. त्या दिवशी भक्तीचा आणि समाधानाचा अनुभव आमच्या मनात कायमचा कोरला गेला. खरंच सांगायचं म्हणलं तर मंदिरातली शांतता, सात्विकता आणि प्रसन्नता शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. काही क्षणासाठी बाहेरच्या जगाचा पूर्णपणे विसर पडला आणि मन फक्त परमेश्वराच्या भक्तीत रमून गेलं.
मात्र या सगळ्या आनंदामध्ये एक गोष्ट मनाला खटकली. एवढं सुंदर आणि पवित्र मंदिर असूनही त्यावेळी तेथे कोणी साधू, संत किंवा सेवेकरी किंवा मंडळाचे सदस्य उपस्थित नव्हते. तसेच मंदिराबाहेरील परिसरालाही थोडी अधिक देखभाल आणि स्वच्छतेची गरज जाणवली. तरी सुद्धा या सर्व गोष्टींपेक्षा त्या मंदिरात अनुभवलेली आध्यात्मिक शांती आणि प्रसन्नतेमुळे एक आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला भेटली. तर मंडळी, जीवनात कितीही धावपळ असली तरी परमेश्वरासाठी काढलेला काही क्षण कधीच वाया जात नाही. मंदिरात जाऊन केलेले नामस्मरण, संतांचा सहवास आणि त्यांचं मार्गदर्शन तसेच परमेश्वराचं दर्शन मनाला एक नवीन ऊर्जा देतं. तर मंडळी, आजचा हा आध्यात्मिक प्रवास इथेच थांबवूयात. हे मंदिर आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये दंडोत प्रणाम लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्यामुळे महानुभाव पंथाशी संबंधित प्रत्येक नवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. तर मंडळी, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कांजूरमार्ग येथील श्रीकृष्ण मंदिर पाहणार आहोत. तर चला मंडळी, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दररोज देवासाठी थोडासा वेळ काढा, नामस्मरण करा, कारण जिथे नामस्मरण तिथेच परमेश्वराचा सहवास. प्रत्येक दिवसाची सुरुवात नामाने करा आणि दिवसाचा शेवटही नामानेच करा. दंडवत प्रणाम. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री दत्तात्रेय प्रभु महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. 16.5 तीर्थस्थान की जय. सत्य सनातन महात्मा धर्म की जय. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. दंडोत मंडळी, भेटूया लवकरच.